नमस्कार 365 दिवसाच्या आजच्या 98व्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे बघा माझा पोऱ्या कसा नक्कल करतं. तर आज आम्ही तिघं तयारी केलो आणि इकडे मस्त की तयारी मारत होती शायनिंग, कारण की आम्हाला जायचं होतं आज बड्डेला आणि त्याचबरोबर साखरपुड्याला. मग काय गाडी काढली आणि निघालो आणि पोचलो लगेच आम्ही साखरपुड्यान, ते म्हणजे घनसोलीच्या इकडं. मग काय इकडेशी सगळीजण आपली यूट्यूब फॅमिली भेटली आणि सगळीजण मस्त की गप्पा मारायला लागली. त्यावर लगेच इकडे नाश्ता वगैरे आला, नाश्ता वगैरे केला आणि दिगंबर दादा त्यांच्या पोरगा अनमोल त्याचा आज साखरपुडा होता. आणि इकडे मस्त आहे की नवरीची झाली रॉयल एंट्री आणि मग लगेच नवऱ्याची पण एंट्री व्हायलाच पाहिजे ना. पण इकडं आपलं कलाकार थोडी मस्ती मस्करी चाललेली त्यांची. इकडे बघा हे उपेंद्र दादा नुसतं मला चिरवीत असतं 365 तर काय सांगू याला. बघा काय बोलतो तो. प्रमोशन असलं ते आता तू काय करशील तर आम्ही येऊ ना. बरोबर आहे तुझं म्हणणं. तुला चावल करायला यायचे. आणि मग काय आला ना आपला नवरदेव बाई नाचत गाचत आणि ते सगळ्याही जोर घेतले नाचायला. नाही 50चा गट्टा बघा कवरा मोठा होता. इकडे युवक घेतला ब्लॉग बनवायला आणि इकडे भूपेंद्र काय बोलतो. ज्योतीला मी ओळखतो, अनुराधाचं नॅचरल गोरी आहे, पण ज्योती आज एक गोणी सिमेंटची लावून असलेली गोळी. काय बोलायचं आता ना. इकडे माझ्या पोऱ्याने नुसती ब्लॉक करायची जोर घेतलेली. बाबा सगळी लोक त्याच्याकडे बघत होती. काय तो मोबाईल ना काय ती स्टाईल आयशप डेंजर ना माझा पोऱ्या. ना इकडे आपल्या नवरा नवरीला बाय केला ना निघलो, कारण आता जायचं होतं आपल्याला बड्डेला. कारण विश्वदाची बहिणीची पोरगी तिचा पहिलाच बड्डे होता आणि मग लगेच आम्ही इथं पोचलो बड्डेला आणि मस्त की लिफ्टमध्ये चाललो ना, घेतली सेल्फी आणि बघतो आम्हाला असं वाटलं की बड्डे झालेला असेल, पण नाही आमच्यासाठी बड्डे बाकी होता. इकडे बघा विश्वता कुठं चाललंय. युवांशला बसत होता गाडीनं आणि मग विश्वताने नेलं त्याला गाडीनं बसवला. आणि तवऱ्याने इकडे ऑप्शन चालू होता मस्त की आपले छोटे पिल्लूचा तिथं बड्डे होता आणि इकडे तर मस्त की फोटो लावलेलं आणि युवांशने घेतली गाडीनं बसून हाऊस पुरी करून. मग काय मुलीला गेलो भेटायला. पहिला बड्डे बोला तर भेटलाच पाहिजे. ही बघा कशी क्यूट दिसते ना, एकदम शोना. आणि मग काय बड्डेचं लगेच केक कट करायला घेतलेला आणि सगळे तिला विश केला. बड्डेचं डेकोरेशन आवरा भारी होतं ना, काय सांगू. हे बड्डेचे डेकोरेशनचे पण आम्ही व्हिडिओ बनवलेले कोणता काय नाही. इकडे बघा युवांचं काय चाललंय. मग काय बड्डे झाला आणि लगेच बसलो आम्ही जेवायला. आणि जेवायला आपला भारी होता चिकन मटन मस्त की नूडल्स आणि नंतर पोरीला भेटलो, विश केला, गिफ्ट वगैरे दिला आणि मग घेतली आईस्क्रीम व झोर सगळ्या. इकडे बघा काय तिचा पण स्नॅप करायचा. मग काय आजच्या ब्लॉगमध्ये आवडत होता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.